सर, आपण राष्ट्रवादीचे एक कट्टर कार्यकर्ते असताना आपल्याला ऐनवेळीच राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं. आपण शिवसेनेची वाट धरली, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी 13 वर्षापासून काम करतोय. तर मी तिथे एक प्रामाणिक राष्ट्रवादी पक्षाचं काम करत होतो. पण 2018 साली तो वार काँग्रेसला गेला. त्यावेळेसही माझी उमेदवारी तिथं दावा असताना ती जागा काँग्रेसला गेली. त्यावेळेस आघाडी होती. आणि आता 2025 साली युती झाली. त्या युतीमध्ये तिथं भाजपला जागा गेली. त्या राष्ट्रवादीला जागा न मिळाल्या कारणाने मला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि आता मी शिवसेनेची वाट धरली. नेमकं काय कारण असेल की तुम्हाला दोनदा उमेदवारी नाकारली गेली? आपण एक इतके कट्टर कार्यकर्ते आहात आणि आपण अनेक कामं केली आहेत प्रभागात. आता आपण विचार केला तर नगर शहरात तुम्ही पाहिलं असेल की वाटाघाटीत बऱ्याच जे काम करणारे कार्यकर्ते तर त्यांना कुठंतरी तिकीट डावलल्यामुळे थांबावं लागलं. आता ह्या सगळ्यावरती युतीच्या गोष्टी आहे. मी एक सामान्य छोटा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे जनतेने अपेक्षा आहे की मी एक उभा राहणं गरजेचं होतं. म्हणजे मी उभा नाही राहिलोय, जनतेने मला उभा केलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे येत्या 16 तारखेला तुम्हाला जनतेचा कौल दिसेल. एक मोठं आव्हान देखील आहे आपल्या पुढे. आपण या आव्हानाला कसं सामोरं जाणार? विरोधकांचं विरोधकांचं कुठल्याही प्रकारचं आव्हान नाहीये. कारण विरोधी उमेदवारांनी कधीही 5 वर्षात प्रभागात कुठलेही कामं केले नाही. कुठल्याही प्रभागात नागरिकांशी संपर्क नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल तिथं 5 वर्ष म्हणजे आता 7 वर्ष झाले तिथलच्या लोकांना उमेदवाराचं नाव सुद्धा माहीत नाही. म्हणजे ते स्टँडिंग नगरसेवक असताना पण त्या उमेदवाराचं नाव कोणाला माहीत नाही. तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही पोल खोल करा ही माझी इच्छा आहे. त्यांचं नावही तिथलच्या नागरिकांना माहिती नाही, तरी देखील त्यांना उमेदवारी दिली गेली आणि तुमच्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला डावललं गेलं, काय सांगा? राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता होतो तर त्यांना त्या पक्षाने का उमेदवारी दिली? आता त्यांना ते जनता 16 तारखेला दाखवून देईल की त्यांनी काय चुकी केली त्या पक्षाने. बरं, आता आपण आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामं देखील केली आहेत. असं आम्ही देखील ऐकलं आहे की आपण मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये असतात, नागरिकांच्या समस्या सोडवतात. मात्र आता किती विश्वास ठेवतात? खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात गेली. मी माझ्या सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी ज्यावेळेस अपक्ष माझी उमेदवारीचा एबी फॉर्मचा जो विषय झाला त्याच्यानंतरही मला जनतेने विनंती केली की म्हणजे तुम्ही पाहिलं असेल प्रभाग क्रमांक 6 मध्ये जो बिनविरोधचा धडाका चालू होता त्यामध्ये ही जागा पण बिनविरोध झाली असती. पण मला नागरिकांनी विनंती केली. आम्ही 5 वर्ष आता जे 7 वर्ष सहन केलंय इथं कोणी आमच्या समस्या जाणून घ्यायला नाही आलं. तर तुम्ही पण कुठंतरी माघार घेतली तर आमच्यासारख्या जनतेने पाहायचं कोणाकडं? तर म्हणजे आम्ही जे कामं केले जनतेचे त्या जनतेला एक अपेक्षा आहे तुम्ही एक प्रशासनामध्ये जाऊन अजून जोमाने कामं करण्यासाठी मी या उमेदवारीसाठी म्हणजे थांबलो आहे. त्यासाठी जेव्हा तुमचा फॉर्म बाद झाला तेव्हा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही नॉट रिचेबल होतात. नेमकं काय कारण होतं? काही दबाव वगैरे होता का? नाही म्हणजे तसं माझ्यावर कुठल्याही प्रकारचा कोणाचा दबाव नव्हता. मी एका अंतविधेला गेलतो बाहेरगावी. तर तिथं माझ्या फोनला म्हणजे चार्जिंग नसल्या कारणामुळे माझा फोन स्विच ऑफ होता. बाकी असं दुसरं कोणाचा दबाव काही नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचा दबाव माझ्याकडं म्हणजे मला नव्हता. ओके, धन्यवाद. डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.